श्री श्रीपाद प्रभू व व्याघ्रेश्वर भक्त. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो, आज मी आपणास एक कथा सांगणार आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोतेहो, आपण कथा जाणून घेऊयात. श्री दत्तात्रेय अतिप्राचीन व नित्यनूतन आहेत. आंध्र प्रांतातील गोदावरी नदीकाठी श्री पिठिकापुरम नावाच्या गावात श्री दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभ नावाने अवतरले. त्यांचे दिव्य चरित्र, त्यांचे दिव्य लीला वैभव वर्णन करणे मोठमोठ्या विद्वानांना पण अशक्य आहे. श्री शंकर भट्ट म्हणतात, मी अल्पबुद्धीचा, विद्यागंध नसलेला साधा माणूस, पण श्रीपादांच्या संकल्पाप्रमाणे त्यांच्याच दिव्य प्रेरणेने, दैवाज्ञाने, आशीर्वादाने मी दत्तचरित्र वर्णन माझ्या मुखाने सर्वांसाठी वर्तविले जात आहे. मी शंकर भट्ट, कर्नाटक देशस्थ स्मार्त भारद्वाज गावाचा ब्राह्मण आहे. श्रीकृष्ण दर्शनासाठी शंकर भट्ट उडुपीला गेले होते. तिथे मोरपीसधारी बालकृष्णाचे अतिमुग्ध मनोरम दर्शन घेऊन त्यांनी मला कन्याकुमारीस कन्यका परमेश्वरीच्या दर्शनास जाण्याची विनंती केली. त्यांच्या आज्ञेप्रमाणे शंकर भट्ट कन्याकुमारीला गेले. तिथे मंदिरामध्ये पुजारी मनोभावे पूजा करीत होते. शंकर भट्टाच्या हातातील लाल फूल त्यांनी स्वीकारले व पूजा होत असताना देवी शंकर भट्टाकडे करुणामय दृष्टीने पाहत होती. शंकर भट्टास देवीवाणी ऐकू आली, शंकरा, तुझ्या हृदयातील पवित्र भक्तीने मी प्रसन्न झाले आहे. तू कुरवपूरला जाऊन श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाने जीवन सार्थक कर. श्रीपादांच्या दर्शनानेच तुझ्या आत्म्याला, मनाला व सर्वेंद्रियाला अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती प्राप्त होईल. देवीची आज्ञा घेऊन शंकर भट्ट प्रवासाला निघाले. त्यांच्या प्रवासामध्ये शंकर मरुत्वमलई नावाच्या गावी पोचले. श्री हनुमंत संजीवनी पर्वत घेऊन परतताना त्या पर्वताचा तुकडा इथे पडला म्हणून गावाचे नाव तसे पडले. या गावात बऱ्याच गुहा असून सिद्धपुरुष येथे अदृश्य रूपाने तप करीत असतात. शंकर भट्ट गुहेत शिरले तर समोर एक वाघ गुहेच्या दाराशी दिसला. त्याला पाहताच शंकर भट्ट घाबरले व नकळतच शंकर भट्ट श्रीपादा श्रीपादा दत्तप्रभू असे जोराने ओरडू लागले. वाघ गरीब प्राण्यासारखा उभा होता. त्या गुहेतून एक वृद्ध तपस्वी बाहेर आले. अचानक मरुत्वमलई परिसरात श्रीपाद श्री वल्लभा असे शब्द निनादले. वृद्ध तपस्वी शंकर भट्टास म्हणाले, बाळा, तू धन्य आहेस. दत्तप्रभू या कलियुगात श्रीपाद श्री वल्लभ नावाने अवतरले आहेत. तू भाग्यवान असल्यानेच इथपर्यंत पोहोचू शकलास. ही तपोभूमी व सिद्धभूमी आहे. तुझी इच्छा पूर्ण होईल. तुला श्रीपाद वल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल. ह्या गुहेच्या दारापाशी असलेला वाघ महाज्ञानी आहे. त्याला तू नमस्कार कर. मी लगेच त्या व्याघ्रेश रूपी ज्ञानवंताला नमस्कार केला. मी म्हणजे शंकर भट्टाने. त्या वाघाने ओंकारनाद केला. तो नादध्वनी मरुत्वमलई पर्वतात प्रतिध्वनित झाला. नंतर श्रीपादराजम शरणम प्रपद्ये
श्रीपादराजम शरणम प्रपदे. हे सुमधुर सुश्राव्य शब्द स्पष्टपणे ऐकू आले. बघता बघता त्या वाघाचे रूपांतर एका दिव्य रूपधारी पुरुषात झाले. त्या दिव्य पुरुषाने वृद्ध तपस्वीला नमस्कार केला व तो आकाशात अदृश्य झाला. नंतर ते तपस्वी शंकर भटास म्हणाले, या लोकात यज्ञयाग आदी सत्कर्मे लुप्त होत आहेत. पंचमहाभूतांनी निर्माण झालेला हा मानव आज त्या पंचमहाभूतात्मक परमेश्वरालाच विसरला आहे. देवता प्रीतीसाठी यज्ञ आवश्यक आहे. यज्ञामुळे देवता प्रसन्न होतात. त्यांच्या अनुग्रहामुळेच प्रकृती अनुकूल असते. प्रकृतीतील एखादी शक्ती प्रतिकूल झाली तर मानवाचे जीवन जगणे अवघड होईल. प्रकृती शक्ती शांत केली नाही तर अरिष्ट संभवते. मनुष्य धर्ममार्ग सोडल्यामुळे सृष्टीत उपद्रव उद्भवतात. म्हणून लोकहितार्थ मी हे यज्ञ करतो. तू भाग्यवान आहेस म्हणून हा यज्ञ तुला पाहावयास मिळाला. शंकर भटाने त्या सिद्धयोगीस नमस्कार केला व म्हणाला, हे सिद्ध वरेण्यम, मी पंडित नाही व योगी नाही. मी एक अल्पबुद्धीचा साधा माणूस आहे. शंकर भटाने सांगितले, मला कन्यका कुमारी परमेश्वरी मातेने श्री वल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपूरला जायला सांगितले आहे. कृपा करून हे व्याघ्ररूपी महात्मा कोण आहेत मला सांगा. श्रीपाद श्री वल्लभ कोण याचाही खुलासा करावा. वृद्ध तपस्वी सांगू लागले, बाळा, आंध्र प्रांतात गोदावरी नदीकाठी आत्रेयपूर नावाचे गाव आहे. तिथे अत्री ऋषींची तपोभूमी प्रसिद्ध आहे. तिथे कश्यप गोत्राच्या वैदिक घराण्यात एका ब्राह्मणाचा जन्म झाला. त्याचे नाव व्याघ्रेश्वर शर्मा. त्याचे वडील वेदशास्त्र संपन्न पंडित होते, परंतु हा मुलगा मात्र अगदी मठ्ठ होता. तो मात्र एकच शब्द उच्चारत होता, व्याघ्रेश्वर शर्मांवर व्याघ्रेश्वर शर्मा भो अभिवाद्ये. लोक त्याची थट्टा करायचे. त्याने कुठेतरी ऐकले होते, हिमालयामध्ये महातपस्वी राहतात. त्यांच्या कृपेने आत्मज्ञान जागृत होते. एक दिवस अचानक त्याचे आत्मज्ञान जागृत झाले. ब्रह्ममुहूर्तावर त्याला स्वप्न पडले. एक तेजस्वी तेजपुंज बाळ नभोमंडळातून जमिनीवर उतरत होते. त्या बाळाच्या श्रीचरणांचा भूमीला स्पर्श होताच सारे भूमंडळ तेजोमय झाले. हे बाळ व्याघ्रेश्वर शर्माकडे चालत आले. मी असताना तुला कसली भीती? या गावाचा मी सुद्धा ऋणी आहे. तू हिमालयात जा, तुझे तिथे कल्याण होईल. एवढे बोलून ते बालक अंतर्धान पावले. ऋण नसताना कुत्रासुद्धा आपल्या जवळ येत नाही. महात्मा म्हणाले, व्याघ्रेश्वरा, तुझ्यासोबत आलेले कुत्रे तुझे पूर्वजन्मार्जित पुण्य स्वरूपच आहे. व्याघ्रेश्वर शर्माने उर्वशी कुंडामध्ये स्नान केले. त्या कुत्र्यानेही तेथे स्नान केले. त्याचवेळी हे थोर महात्मा शिष्यासह उर्वशी कुंडात पुण्य स्नानासाठी आले. व्याघ्रेश्वराने महात्म्यास नमस्कार केला व मला शिष्य म्हणून माझा स्वीकार करा अशी विनंती केली. महात्म्याने त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला. तेव्हा ते कुत्रे अंतर्धान पावले. तू प्रभूंच्या कृपेने इथपर्यंत आलास, उर्वशी कुंडात स्नान केलेस, या नरनारायणाच्या तपोभूमीने तू पावन झालास. व्याघ्रेश्वराने विचारले, गुरुदेव, श्रीपाद श्रीवल्लभ कोण? त्यांची माझ्यावर कृपा का आहे? बेटा, श्रीपाद प्रभू साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्रेतायुगात श्री पीठिकापुरममध्ये भारद्वाज महर्षींनी सावित्री काटकचयन नावाचा महायज्ञ केला.
होता. त्या यज्ञात शिवपार्वतीला आमंत्रित केले होते आणि त्यांनी प्रसन्न होऊन भारद्वाज महर्षींना वरदान दिले. त्यामुळेच भारद्वाज गोत्रात अनेक महात्मा व ज्ञानी पुरुष अवतरले. कलियुगाच्या शेवटी सत्ययुग येताच श्री दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभ मौलिक रूपाने अवतरतील. अनेक जन्मातील पापांचे क्षय होऊन पुण्यकर्मफल प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही. कुठल्याही काळात भक्ताला दत्तभक्तीत पूर्णरूप सिद्धी प्राप्त होतात. त्याला साक्षात श्रीपाद वल्लभांचे दर्शन, स्पर्श व त्यांच्याशी संभाषण अशा गोष्टींचा दुर्लभ योग व भाग्योदय होतो. तुझे पुण्यकर्म बलिष्ठ असल्यामुळेच तुझ्यावर श्रीपाद प्रभूंची कृपा व त्यांचा अमृत वर्षाव होत आहे. मी आता माझ्या गुरूंच्या दर्शनासाठी जात आहे. 1 वर्षाने मी परत येईल, असे ते महात्मा व्याघ्रेश्वराला म्हणाले व तोपर्यंत तुम्ही ठरवलेल्या गुहांमध्ये आत्मज्ञान मिळण्यासाठी अभ्यास करा, असे त्या महात्म्याने सांगितले. गुरुदेवांनी मला प्रेमाने व्याघ्रेश्वर म्हणून संबोधले. माझ्या गुरूंचे सर्व शिष्य व्याघ्र आसनावर बसून ध्यान करीत आहेत. व्याघ्रचर्म इतके पवित्र ते योग्यांना लाभ देतात, तर व्याघ्र किती थोर म्हणावा. गुरुदेव परत येऊन गुहेशी 1 वर्षाने शिष्यांची योगातील प्रगती तपासू लागले. व्याघ्रेश्वराला गुहेत व्याघ्रेश्वर दिसलेच नाही. तिथे एक वाघ दिसला. गुरुदेवांनी अंतर्ज्ञानाने जाणले की व्याघ्रेश्वर व्याघ्र रूपाचे ध्यान केल्यामुळे त्याला वाघाचे रूप प्राप्त झाले आहे. त्याच्या निष्कपट चित्तवृत्तीने व आत्मशुद्धीने गुरुदेव प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला व ओंकार म्हणायला शिकवले. नंतर श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा मंत्र वारंवार वदवून घेतला. व्याघ्रेश्वर व्याघ्ररूपातच कुरवपूरला पोचला. कुरवपूरला जलमार्गाने नदी ओलांडावी लागते. तिथे श्रीपाद आपल्या भक्तमंडळीमध्ये बसलेले होते. अचानक ते भक्तांना म्हणाले, माझा परमभक्त मला बोलवीत आहे, मी आत्ताच जाऊन येतो, असे म्हणत आपल्या तेजस्वी शरीराने पाण्यावरून ते चालत गेले. तसेच चालत असताना त्यांच्या प्रत्येक पावलाखाली कमळ उमलत होते. ते पैलतीरावर पोचले. त्यांनी श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असा अखंड जयघोष करणाऱ्या व्याघ्रेश्वराला बघितले. व्याघ्रेश्वराने श्रीपादांना चरणवंदन केले. श्रीपाद त्या व्याघ्रेश्वरावर आरूढ होऊन पाण्यावरून कुरवपूरला आले. ते दृश्य भक्तगण चकित होऊन बघतच राहिले. श्री वल्लभ कुरवपूरला पोचताच त्या वाघावरून उतरले. तेव्हा वाघाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यातून एक कांतिमय तेजस्वी महापुरुष प्रकट झाला. अशी आहे श्रीपाद प्रभूंची अगाध लीला. तात्पर्य: श्री श्रीपाद प्रभूंनी व्याघ्रेश्वराला शेवटी उपदेश केला की तू एका जन्मात बलिष्ठ पैलवान होतास. त्या जन्मात तू सिंहांशी वाघांशी लढाई करणे व त्यांना क्रूरतेने मारणे, बांधून ठेवणे, भुकेले ठेवून प्रजा मनोरंजनासाठी प्रदर्शन करणे असले हिंसक कार्य केल्याने तुला अनेक जन्म जीवजंतूंमध्ये भोगावे लागले असते. परंतु माझ्या कृपेने एकाच जन्मात तुझे हे पाप नष्ट झाले आहे. हिमालयात शेकडो वर्ष तपश्चर्या केल्याने सिद्ध पुरुषांचे श्री दर्शन व आशीर्वाद तुला लाभलेले आहेत. योगमार्गाने तू उच्च पदावर पोहोचशील असा आशीर्वाद दिला. श्रोते हो, माझी कथा आपणास आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रोते हो, माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपणास मनापासून खूप खूप धन्यवाद.
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.